असं म्हणतात की गुन्हा कधी लपत नाही आणि गुन्हेगार कधी सुटत नाही। हे खरं ठरतंय, कारण 48 वर्षांनी एका आरोपीला पोलिसांनी शोधून काढलंय। त्यानं तरुणपणी केलेल्या गुन्ह्यासाठी या आरोपीला म्हातारपणात अटक झालीय। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कुठे घडलंय पाहूया। हे घडलंय मुंबई आणि तेही 1977 मध्ये। महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला 48 वर्षांनी म्हणजे 2025 मध्ये अटक करण्यात आली आहे। इतकी वर्ष हा आरोपी फरार होता। या आरोपीचं नाव आहे चंद्रशेखर मधुकर कालेकर। सध्या त्याचं वय 71 वर्ष आहे। तो रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या करंजणी गावात राहत होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1977 मध्ये हा गुन्हा घडला। आरोपी चंद्रशेखर याचं वय तेव्हा अवघं 23 वर्ष इतकं होतं। 1977 साली त्याने एका महिलेवर धारधार चाकून हल्ला केला होता। या हल्ल्यात ती महिला वाचली होती, पण चंद्रशेखर विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहितेच्या म्हणजे IPCच्या कलम 307 अन्वये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपी चंद्रशेखर राहत असलेली चाळ काही वर्षांपूर्वी पाडली गेली। त्यानंतर तो सांताक्रूज, गोरेगाव, माहीम, लालबाग, बदलापूर अशा ठिकाणी वास्तव्य बदलत राहत होता। त्याचा कोणताही संपर्क क्रमांक नसल्यानं त्याचा ठाव ठिकाणा मिळत नव्हता। त्याला सत्र न्यायालयानं फरार घोषित केलं होतं। हा गुन्हा प्रलंबित होता। वरिष्ठांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला पकडण्याचे आदेश दिले। त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते। निवडणूक आयोगाचं पोर्टल, वाहतूक म्हणजे RTO विभागाचं पोर्टल, कोर्ट चेकर अशा सगळ्या माध्यमातून पोलिसांनी माहिती मिळवली आणि अखेर आरोपी चंद्रशेखर कालेकर याचा ठाव ठिकाणा पोलिसांना कळला। चंद्रशेखरचं सध्याचं वास्तव्य रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथं होतं। गेल्या काही वर्षांपासून तो दापोलीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार कुलाबा पोलिसांच्या पथकानं दापोली इथं जाऊन त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली। पण इथंही कहाणी में ट्विस्ट आहे, कारण चंद्रशेखर याला आपल्याला अटक का केली जातीये याची काहीच कल्पना नाहीये। 48 वर्षांपूर्वी आपण काही गुन्हा केलाय हेच त्याला आठवत नाहीये। खरं तर चंद्रशेखर कालेकर यानं तारुण्यात हा गुन्हा केला होता। सुरुवातीची काही वर्ष त्यानं पोलिसांना चकवलं। त्यानंतर त्यानं मुंबई सोडली आणि कोकणात स्थायिक झाला। पोलीस दारात आले तेव्हा आपण असे काय कृत्य केलं होतं हेच त्याला आठवत नव्हतं। 48 वर्ष उलटून गेल्यामुळे त्याला या घटनेचं विस्मरण झालं असं पोलिसांनी सांगितलं। त्याला अटक करून आता न्यायालयात हजर करण्यात आलंय। पोलिसांचा याबाबतचा तपास सुरू आहे। पण एखाद्या चित्रपटाचं कथानक असावं अशी ही रिअल लाईफ स्टोरी आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।